नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. गेल्या काही भागांपासून म्हणजे गेल्या 2 भागामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे 2 अध्याय आपण पाहिले. आज आपण 3रा अध्याय पाहतोय. हा अध्याय जो आहे हा आहे कर्मयोग. कर्मयोग हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा खरा जो अर्थ आहे तो किती लोकांना बरं समजतो. अनेकांना वाटतं कर्मयोग म्हणजे फक्त काम करत राहणं, पण संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कर्मयोग म्हणजे फक्त कर्म करणं नव्हे, तर स्वार्थाचा त्याग करून ईश्वरार्पणाच्या भावनेने आपलं कर्तव्य पार पाडणं. पहिल्या अध्यायामध्ये आपण अर्जुनाचा विषाद पाहिला. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आत्मज्ञान दिलं. पण अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न कायम राहिला की जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर मला युद्ध का करायला सांगता. हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही. आजही अनेकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे संसार सोडणं, जबाबदाऱ्या टाळणं किंवा फक्त देवाचं नावच घेत बसणं. पण श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की कर्तव्यापासून पळणं हा संन्यास नाही. कर्तव्याला ईश्वर सेवा मारून काम करणं हाच खरा कर्मयोग आहे. भगवान म्हणतात या जगात एकही जीव क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही. शरीर शांत असलं तरी मन सतत कार्यरत असतं. आणि म्हणून प्रश्न कर्म करायचा की नाही हा नसून कर्म कसा करायचा हा आहे. आज अनेकांना काम ओझं वाटतं, पण जिथं प्रेम आणि कर्तव्य भावना असते तिथे काम ओझं राहत नाही. एक सुंदरसं उदाहरण तुम्हाला देतो की 2 माणसं दगड फोडत होती. एका माणसाने सांगितलं की मी दगड फोडतोय आणि दुसरा म्हणला की मी मंदिर बांधतोय. काम तेच होतं, पण दृष्टी वेगळी होती. आयुष्य बदलण्यासाठी काम बदलण्याची गरज नसते, कामाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असते. आणि हाच खरा कर्मयोग आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्य रोज उगवतो, नदी अखंड वाहते, वृक्ष निस्वार्थीपणे फळ देतात. निसर्गातला प्रत्येक घटक आपलं कर्तव्य करत असतो. मग माणसानेच या कर्तव्यापासून का बरं पळावं. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात की फक्त कर्म सोडल्याने मुक्ती कधीच मिळत नाही. बाहेरून संसार सोडणं सोपं आहे, पण मनातला लोभ, अहंकार, राग आणि आसक्ती हे सोडणं कठीण आहे. आणि म्हणूनच खरा संन्यासी तो नाही जो संसार सोडतो, तर तो खरा संन्यासी आहे जो संसारात राहूनही मनाने मात्र अलिप्त राहतो. पुढे भगवान यज्ञ या शब्दाचा खरा अर्थ सांगतात. यज्ञ म्हणजे फक्त अग्निकुंडात आहुती देणं नाही, तर स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी केलेलं प्रत्येक कर्म म्हणजे यज्ञच आहे. आई मुलाला वाढवते, यज्ञ आहे. शेतकरी अन्न पिकवतो, यज्ञ आहे. सैनिक देशाचं रक्षण करतो, यज्ञ आहे. शिक्षक ज्ञान देतो, यज्ञ आहे. डॉक्टर सेवा करतो, यज्ञ आहे. जेव्हा आपण मला काय मिळेल हा विचार सोडून माझ्यामुळे कोणाचं भलं होईल असा विचार करतो, तेव्हा आपलं कर्मच उपासना बनते. वेगळी उपासना करायचीच गरज नाही. राजा जनकाचं आपण उदाहरण पाहूयात, जे माऊलींनी दिले की राजवैभवात राहूनही ते मनाने अलिप्त होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की मोठेपणा पदामुळे नाही तर वृत्तीमुळे येतो. भगवान श्रीकृष्ण आणखीन एक महत्वाचा संदेश देतात. श्रेष्ठ व्यक्तीचं आचरण समाजासाठी आदर्श बनतं. त्यामुळे पालक, शिक्षक, अधिकारी, व्यापारी किंवा समाजातल्या कोणत्याही जबाबदार व्यक्तीनं त्यांचं वागणं हे उत्तम ठेवणे, कारण त्यांच्या कृतीतूनच संस्कार घडतात. यानंतर अर्जुन भगवंतांना एक महत्वाचा प्रश्न विचारतो. भगवंता, माणसाला योग्य आणि अयोग्य कळत असूनही तो चुकीचं का बरं वागतो. भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, काम, क्रोध आणि लोभ हे माणसांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. इच्छा विवेकावर राज्य करू लागली की ती काम बनते. इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे विवेक नष्ट होतो आणि माणूस चुकीचे निर्णय घेतो. भगवान श्रीकृष्ण एक सुंदर उदाहरण देतात यामध्ये. जसा धूर अग्नीला झाकतो, जशी धूळ आरशावर बसते, तशी कामरूपी इच्छा ही ज्ञानावर पडदा टाकते. म्हणून आध्यात्मिक साधना म्हणजे नवीन ज्ञान मिळवणं नाही, तर मनावरचा राग, लोभ, मत्सर आणि अहंकाराचे पडदे दूर करणं. भगवान सांगतात, इंद्रियावर मनाचं, मनावर बुद्धीचं आणि बुद्धीवर जर आत्मज्ञानाचं नियंत्रण असलं तर त्यानं स्वतःवरती विजय मिळवला आणि तोच खरा कर्मयोगी झाला. दर्शक हो, या संपूर्ण अध्यायाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे की कर्म सोडू नका, कर्मातला स्वार्थ सोडा, कर्तव्य टाळू नका, परिणामाची चिंता करत बसू नका, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा आणि प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करा.
शेतकऱ्याच्या घामात देव आहे, आईच्या ममतेत देव आहे, शिक्षकाच्या दानात देव आहे, डॉक्टरांच्या सेवेत देव आहे. आपण मनापासून प्रामाणिकपणे करत असलेल्या प्रत्येक कर्तव्यात देव स्वतः उपस्थित राहतो. चला, आज आपण एक छोटा संकल्प करूया. कोणतंही काम लहान किंवा मोठं समजणार नाही. प्रत्येक कर्तव्य आपण ईश्वर सेवा म्हणून पार पाडू. रागाऐवजी संयम, लोभाऐवजी समाधान आणि अहंकाराऐवजी नम्रता स्वीकारू. जर दिवसाच्या शेवटी आपण मनापासून म्हणू शकलो की आज मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडले, तर समजा की आपण कर्मयोगाच्या मार्गावर चालायला सुरुवात झालेली आहे. याच खरं तर प्रेरणादायी संदेशासह ज्ञानेश्वरीचा हा 3रा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. अशाच प्रकारे तुम्हाला साधी सोपी ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर आपल्याला लक्ष्मण सूर्यवान लिखित सोप्या भाषेतील श्री सार्थ ज्ञानेश्वरी ही जरूर वाचायला हवी. यामध्ये आताच्या काळाला अनुसरून अत्यंत समर्पक आणि सुंदर उदाहरणं आणि अतिशय सोपं निरूपण यामध्ये केलेलं आहे. जर आपल्याला ही ज्ञानेश्वरी हवी असेल तर खाली जो संपर्क क्रमांक येतोय त्यावर जरूर संपर्क साधा. पुढचा अध्याय जो आहे 4था तो नक्की पहा आणि यापूर्वीचे 2 अध्यायही पहा आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही चांगल्या भावनेने आणि मनाने मी असं म्हणत नाही की माझाच, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करण्याचं जे कर्म आहे तो पण एक प्रकारचा कर्मयोगच आहे. हा जो मी यज्ञ करतो, काय यज्ञ करतो म्हणजे मी काही अग्नी आहुती टाकत नाही. मी रोज ज्ञानदान करतो. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कशी पोहोचेल, जास्तीत जास्त सोपं करून धर्म तुम्हाला कसा समजेल. धर्माच्या क्लिष्ट पुस्तकामधून ज्ञान आणि वेदांच्या मोठ्या मोठ्या मंत्राच्या भाषेतून जर तुम्हाला समजणार नसेल काही, तर मग लोक त्या धर्माचाच त्याग करतात किंवा त्या धर्माकडे दुर्लक्ष करतात. पण ज्यावेळेस हा धर्म आणि त्या धर्मामागचं मर्म आपल्याला सोप्या पद्धतीने समजायला लागतं ना, तेव्हा मात्र आपल्याला असं कळतं की खरोखरच हा जो धर्म आहे, या धर्मातले संत महात्मे यांनी जे काही तत्वज्ञान लिहून ठेवलेलं आहे याला तोड नाही, हे अद्वितीय आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा अद्वितीय आहे. काळ जरी महाभारतातला असला, काळ जरी गीतेतला असला, शिकवण भगवान श्रीकृष्णांची ही काही हजार वर्षांपूर्वी ही तेवढीच कामाची होती. मागही तेवढीच होती, आजही तेवढीच आहे आणि पुढे कितीही प्रगती तुमचं AI टेक्नॉलॉजी जरी आलं, काही झालं तरीही तेवढीच महत्वाची आहे. कारण मानव आणि मानवहितासाठी जीवनामध्ये कर्म करत असताना संन्यासत्व कसं राहावं असं नाहीये. त्यांनी सांगितलं ना की संन्यास स्वीकारायचा म्हणजे सगळं सोडायचं नाहीये. हे सगळं उपदेशात्मक ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला कळायला सुरुवात होईल तेव्हा आपलं काम एखादं अपयशी ठरलं किंवा आपल्याला फार मोठं नुकसान झालं किंवा आपण दुःखी झालो तर आपण कधी स्वतःला दुःखी समजणार नाही. मागच्या अध्यायात पण आपण पाहिलं की मी आणि माझं शरीर हे जसं भिन्न आहे तसं आपण आपल्यातलं मी पण जर बाजूला काढलं आणि भगवान श्रीकृष्णाने जे आज या अध्यायामध्ये आपल्याला यज्ञ कर्म सांगितलं किंवा जो कर्म सिद्धांत सांगितला तो जर आपण आपल्या पद्धतीने पार पाडला तर वेगळं नामस्मरण 4-4 तास 8-8 तास पूजा होम हवन करायची गरज नाही. दिलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे जेव्हा तुम्ही करता आणि ते जेव्हा परमेश्वराला अर्पण करता तेव्हा ती त्याची केलेली उपासना असते. पुढचा भाग आपण नक्की पाहूया. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.